जर तुम्ही घरासाठी किंवा कुठल्या कमर्शियल व्यवसाय पर्पजसाठी जर लिफ्ट बसवत असाल तर आय थिंक हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच खूप कामाचा आहे. कारण जेव्हा मला लिफ्ट इन्स्टॉल करायची होती मी भरपूर प्रॉब्लेम फेस केले. जे प्रॉपर गायडन्स पाहिजे होता तो प्रॉपर काही गायडन्स मिळत नव्हता. किती खर्च लागतो, याच्या किती स्टेप असतात, इन्स्टॉलेशनला किती दिवस लागतात, काय कॅपॅसिटी असते. तर आय थिंक मी या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. सो नमस्कार, माझं नाव आहे अंकुश गुट्टे, वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर. सो मला असं वाटतं की इलेव्हेटर बद्दल जर तुम्हाला एकदम प्रॉपर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या कामाला येईल. ठीक आहे. सगळ्यात गोष्ट नंबर एक, तर लिफ्टची खरंच तुम्हाला गरज आहे का? जर मला असं वाटतं तुमचं 1 मजली किंवा 2 मजली किंवा 3 मजली पण घर असेल, जर मी ग्राउंड फ्लोर पार्किंग नसेल तर सांगत आहे. नंबर ऑफ फ्लोर 3 असतील तर मला वाटत नाही तुम्हाला लिफ्टची गरज आहे. कारण लिफ्ट हा कमर्शियल आयटम आहे, याला खूप जास्त पैसे लागतात इन्स्टॉलेशनला. असं समजा की तुमच्या लिफ्टच्या खर्चामध्ये 2-3 एक्स्ट्रा रूम तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बनून जातील. जर खाली तुम्ही पार्किंग सोडलेली आहे, पहिल्या मजल्यापर्यंत जायचंय, ठीक आहे, दुसऱ्या मजल्यापर्यंत जायचं तर आपण पायऱ्या चढून जाऊ शकता, एवढी काही एनर्जी वेस्ट होत नाही. पण जेव्हा पार्किंग सोडून पण तुम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या मजल्यापर्यंत जायचा प्रयत्न करताना, तेव्हा आपण बांधकाम करताना लिफ्टचा खर्च बघून हा विचार करतो की यार जाऊ द्या की लिफ्ट काही बांधत नाही का, कारण खूप खर्च लागतो. पण पुढे चलून कसं आहे, एकदा जर कन्स्ट्रक्शन बनलं, RCCची डिझाईन वगैरे बनली ना, तर तुम्ही नंतर याला फोडू शकत नाहीत, लिफ्टला जागा तयार करू शकत नाही, भयानक तुमचा पैसा वेस्ट जातो. सो नंबर ऑफ फ्लोर 3 पेक्षा जास्त असतील, 4था किंवा 5वा फ्लोर, तर मी तर सांगेल लिफ्ट तुम्ही 100% इन्स्टॉल केली पाहिजे. तर त्या पैशाकडे तुम्ही बघू नका. हा, थोडा लिफ्टला खर्च तुम्हाला जास्त लागतो स्टार्टिंगला, पण लिफ्ट यूज करण्याचा फायदा इमर्जन्सीमध्ये वगैरे तुम्हाला प्रत्येक वेळेस एवढा पायऱ्यात चढून उतरून खाली चढायच्या उतरायची गरज पडत नाही. तेवढं एक तुम्हाला त्याचा 100% फायदा होतो. तो माझं कंडिशन नंबर 1. 3 मजल्यापेक्षा जास्त मजले असतं तरच लिफ्ट बसवा. आणि दुसरी गोष्ट, भरपूर जणांना वाटते की लिफ्टला खूप जागा लागते, असं काही नाही लागत. मिनिमम 25 स्क्वेअर फुटाच्या एरियामध्ये पण लिफ्ट बनवू शकता, जसं मी माझं पण इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवतो. तो सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय असतो मी तुम्हाला सांगतो. चला, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवूनच देतो की, आणि याचं एस्टिमेशन बी सांगणार आहे बरं मी, की भरपूर जणांना हे पण माहित नाही की नेमकं लिफ्ट बसवायला किती पैसे लागतात, GST किती पे करावा लागतो, कमर्शियल महानगरपालिकेचं सर्टिफिकेट लागतं का, हो काय नॉर्म्स असतात त्याचे. मला जेवढी माहिती माझ्या डिस्ट्रीब्युटरकडून भेटलेली आहे ते प्रत्येक माहिती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट लिफ्ट इन्स्टॉलेशन करत असताना या गोष्टी समोरच्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकाल. मोटरचे काय साईज असते, सिंगल फेजच्या लिफ्टला खर्च कमी लागतो का, 3 फेजच्या लिफ्टला खर्च कमी लागतो, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला विषय येतो ढाच्याचा, की जेव्हा आपण लिफ्ट वगैरे इन्स्टॉल करताना सगळ्यात पहिले मी इथं बसून चेक करू शकता की जो पूर्ण चौकनी सेक्शन दिसत आहे ना तुम्हाला, हा आपला मेन ढाचा आहे. माझ्या जी लिफ्टची साईज आहे ना ती टोटल 5x5 आहे. ठीक आहे. तुम्हाला तिची मधली साईड पण दाखवतो. हे थोडा अंधार असल्यामुळे तुम्हाला एवढं प्रॉपर दिसणार आहे, पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मी तर ऑलरेडी फ्रेम वगैरे बसवलेली आहे. सगळ्यात पहिली स्टेप असते त्यांची. हा जो लिफ्टचा ढाचा असतो तो 4 साईडनं पूर्ण पॅक असतो. फक्त समोरून काय केलं जाते, याला दरवाजासाठी जागा सोडली जाते. दरवाजाची साईज वगैरे किती असली पाहिजे हे लिफ्टवाले डिसाईड करतात. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा जो इंजिनियर आहे तो तुम्हाला माहिती करून देतो. लिफ्टची जी थिकनेस असते ती 6 इंचाची असते. बरं, आपली जी लिफ्ट असते ना तिची थिकनेस असते 6 इंचाची. जसं आपण स्लॅब बनवतो 4 इंचाचा किंवा 6 इंचाचा, त्याच पद्धतीने लिफ्टचा जो पूर्ण ढाचा असतो कॉन्क्रीटचा, प्युअर कॉन्क्रीटचा असतो. मध्ये मेटल रॉड असतात, ट्रस वगैरे असतात, आणि तो 6 इंचाचा ढाचा असा एकदम मस्त चौकोनी तयार करून त्याला शेवटपर्यंत घेऊन गेलं जातं. खाली किती जागा सोडायची असते, वर किती जागा सोडायची असते ते पाहू शकता. फर्स्ट फ्लोअरला मे बी तुम्हाला थोडंफार दिसेल. ही पूर्ण फ्रेम इथं इन्स्टॉल केलेली आहे. सगळ्यात पहिले फ्रेम बसते, पण फ्रेम बसण्याच्या अगोदर मध्ये काय करतात ते लेबरला बोलून या टाईपचा ट्रस उभा करतात. वेळोच्या बांबूचा ट्रस उभा करतात. का उभा करतात? कारण त्याच्यावर त्यांना काम करता आलं पाहिजे. तर स्टेप नंबर 1 सगळ्यात पहिले तर ढाचा बनतो. बरं, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. हा ढाचा बनतो. स्टेप नंबर 2, सगळ्यात पहिले त्यांचे लेबर येतात, इथे एक असा ट्रस उभा करतात या पद्धतीचा, कारण त्यांना याच्यात चढून काम करता आलं पाहिजे. माझी जी लिफ्टची सांगून देतो, माझा जो ढाचा आहे लिफ्टचा तो 5x5 आहे. म्हणजे 5x5 म्हणजे 5 स्क्वेअर फूट त्याची लेंथ आहे आणि 5 स्क्वेअर फूट त्याची विड्थ पण आहे. सो टोटल लिफ्टला मला किती एरिया लागला? फक्त 25 स्क्वेअर फूट, म्हणजे 30 स्क्वेअर फूट पकडून चालू, एवढी काही जास्त जागा लागत नाही. त्याच्या व्यतिरिक्त हा, मग तुम्हाला सर कॅपॅसिटी किती आहे? तुम्ही 2 माणसाची पण लिफ्ट बनवू शकता, 3 माणसाची किंवा 4 माणसाची. हा, जेवढे माणसं वाढतील तेवढी कॅबिनची साईज वाढते, तेवढा त्याचा खर्च वाढतो. सो माझ्या जी लिफ्टची जी टोटली कॅपॅसिटी आहे ती 4 माणसं. तुम्ही 5 माणसे बसू शकता, एवढा काही विषय नाहीये त्याच्यामध्ये. पहिलं हा ढाचा बनला. ठीक आहे, इमॅजिन करा. त्यानंतर काय केलं, ट्रस बनवलं. स्टेप नंबर 2 तुमची खाली जागा किती सोडायची मी तुम्हाला सांगून देईल, टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात पहिले फ्रेम बसतं, ज्याला आपण साध्या मराठी भाषेमध्ये चौकटी म्हटलं तरी चालेल. सो लिफ्टवाले येतात आणि इथं तुम्हाला एकदम प्रॉपर चौकटी बसून देतात. मग आता याच्या पुढची स्टेप काय असते,
हे ट्रस्ट त्याने ऑलरेडी बसवलेलं आहे. याच्या पुढची स्टेप असते बानू लाईट फिटिंग. सो चेक करा, लिफ्टच्या राईट साईडला तुम्हाला लाईट फिटिंग दिसेल. मी जरा वर जाऊन तुम्हाला व्यवस्थित दाखवते, इथं तुम्हाला समजणार नाहीये. पण आताच सांगतो, भरपूर जणांना वाटतं की लाईट फिटिंगला खर्च कमी येतो. नाही, लाईट फिटिंगला एकदम तगडा खर्च येतो. जसं की समजा आता 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे, तर लाईट फिटिंगचे जे वायरिंगचाच खर्च आहे, आर्मड केबल तुम्ही पकडा, नंबर ऑफ स्विच बोर्ड पकडा, लाईट पकडा, लाईट्स पण लावलेले आहेत, एक पाईप आहे, प्युअर कॉपर अर्थिंग लागते, 4 mm कॉपरचं स्टँडर्ड वायर यूज केलं जातं. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 4 मजली बिल्डिंग असतं, तुमच्या लिफ्टच्या वायरिंगचा खर्च अर्थिंग पकडून जर मी सांगितलं लेबर वगैरे सगळे मिळून, तर 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला याचा आरामात खर्च येतो. कारण हा जो आर्मर केबल असतं ना, ते सगळ्यात महाग असतं बरं, ही गोष्ट माहित असू द्या. इथं उजेड आहे चांगला. मधल्या साईडला एका साईडला याची फिटिंग केली जाते, तुम्ही बघू शकता. ते ब्लॅक कलरचं जे आहे ते आर्मर्ड केबल आहे, त्याच्या पलीकडे पण एक कॉपर केबल आहे, आणि इकडून हे पट्ट्या, याच्यातून पूर्ण वायरिंगचे कनेक्शन गेलेले आहेत. सगळ्यात जास्त जर लिफ्टला खर्च कशाला येत असेल तर सांगू, तो आहे मोटरला. सो कालच सामान आलेलं आहे, मी तुम्हाला ते पण सामान दाखवून देतो. लिफ्ट इन्स्टॉल करत असताना हे सगळ्यात वरची रूम आहे. जर मी थोडं दुरून दाखवतो तुम्हाला. ही वरची रूम आहे, चेक करू शकते. इथे त्यांनी पूर्ण पॅक केलेलं आहे, कारण लिफ्ट इथपर्यंतच येणार बरं. आणि वरी मेंटेनन्स रूम असते. मेंटेनन्स रूमची जी एक हायटेड व्यक्तीमध्ये थांबला पाहिजे, त्याला काम करता यायला पाहिजे त्याच्या हिशोबाने. सो याची जी हाईट असते ना मेंटेनन्स रूमची, तुम्ही एक 6 फूट किंवा 7. मेंटेनन्स रूमच्याच राईट साईडला तुम्हाला इथे एक एमसीबी आणि आरसीसीबीचे एक पोर्ट दिसेल. हे आर्मंड केबल बघा, ही 4 कोर आर्मंड केबल आहे, 4 mm थिकनेसची. तुम्ही इथं बघू शकता 4 कोर याच्यावर लिहिलेलं आहे. याची प्राइस भयानक असते. आर्मंड केबल वापरत असताना जमलं तर चांगल्या कंपनीचं वापरायचं. उदाहरणार्थ तुम्ही पॉलिकॅप पकडून घ्या. आणि केबलची प्राइस बी मी तुम्हाला आता सांगून देतो. याची प्राइस आहे 230 रुपये आय थिंक. हो बरोबर आहे, 230 पर स्क्वेअर फूटच्या हिशोबाने याची प्राइस असते. हे मला तर टोटल 28 मीटर लागलं होतं. आता ते तुमच्यावर डिपेंड करतो तुम्हाला किती लागतं. सो वायरमध्ये जर सगळ्यात जास्त नंबरला खर्च येतो. आणि नंबर 2 आहे कॉपरचं केबल. ही कॉपरची तार खूप महाग असते बरं, 10 ते 12 हजार रुपये फक्त कॉपरच्या तारला जातात. ती एमसीबी बोर्डला तुम्ही बघू शकता एक आरसीसीबी लावलेली आहे, जी महाग असते 3,500 रुपयाच्या आसपास. आणि इकडे एक एमसीबी लावलेली आहे, जिची प्राइस एक 1,500 किंवा 2,000 रुपये तुम्ही पकडून चाला. मी ज्या आरसीसीबी आणि एमसीबी वापरलेले आहे ते लिग्रँड कंपनीचे, तुम्हाला जी लावायची तुम्ही ते लावू शकता. सगळ्यात मेन जो खर्च आहे लिफ्टचा तो या मोटरचा आहे. तुम्ही स्वतः बघू शकता. मी जी लिफ्ट ती 3 फेज आहे. मग भरपूर जण म्हणतात की सर आम्हाला 3 फेज नाहीये, आपण सिंगल फेज बसू शकता. हो, पण सिंगल फेज लिफ्ट जर तुम्हाला इन्स्टॉल करायची असेल ना, तर त्याचं इस्टिमेशन वाढतं, खर्च वाढतो. लिफ्ट 2 प्रकारे इन्स्टॉल केली जाते. एक असते अंडर माउंटेड, जिथं मेंटेनन्स रूम ही खाली बनवली जाते. आणि एक असतं ओव्हर माउंटेड, जिथं सगळ्यात रूफ छतावर बनवली जाते. जर खाली बनवायची असेल तर त्याचा खर्च वाढतो बरं, हे पण सांगतो. सगळा खर्च वाढतो. सो ओव्हर माउंटेड कधी पण प्रिफर करायचं, मेंटेनन्सला वगैरे काही इश्यू येत नाही. आणि छतावर एवढी काही खास जागा लागत नाही. जसं की ही लिफ्ट तुम्ही बघू शकता ओव्हर माउंटेड आहे. बघू शकता खूप मोठी मोटर आहे. याला एकदम मोठे रोलर पुल्ली पण अटॅच आहे. वर वेगवेगळे स्टँड पण आहेत. ही 3 फेज मोटर आहे. याला तुम्ही 3 फेज इंडक्शन मोटर म्हटलं तरी पण चालेल. याचे स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन बघा. एकदम तुम्हाला प्रॉपर मोटरचे स्पेसिफिकेशन सांगतो. ज्या स्पेसिफिकेशनची तुम्हाला मोटर लागते, ही मोटर आपण डिसाईड नाही करत, लिफ्टवाले डिसाईड करतात. कुठे गेली नेमप्लेट, हे बघा, ही तुमची नेमप्लेट आहे. सो इथे तुम्ही वाचू शकता इट इज अ 3 फेज असिंक्रोनस मोटर, म्हणजे इंडक्शन मोटर आहे. याच्या टोटल किलोवॅटची रेटिंग आहे 4 किलोवॅट, म्हणजे 4 युनिट पडतील. सो म्हणूनच याचं लाईट बिल जास्त येतं. 50 हर्ट्झ मोटर दिलेले, आरपीएम आहे 1440, दिसते तुम्हाला स्क्रीनवर. ठीक आहे. हिचं कोणती कनेक्टेड आहे, व्ही, डेल्टा आणि स्टार दिलेलं आहे. इथं पॉवर फॅक्टर याचा 0.8. टॉर्क इथं काही एवढा मेन्शन केलेला नाहीये यांनी. आणि बाकीच्या भरपूर काही गोष्टी जसं की 3 फेज मेन्शन आहे. सप्लाय व्होल्टेज आहे तुमचा 380 ते 415च्या मध्ये. फ्रिक्वेन्सी 50 आहे. मेड इन इंडिया. पॉवर सप्लाय करंट दिलेला आहे 4.5 एम्पियर. परमनंट लुब्रिकेशन बॉल बेरिंग मोटर असे आहे. याचं मॅन्युफॅक्चर पण त्यांनी इथे दिलेलं आहे, मॅन्युफॅक्चर्ड बाय रोटोमोटिव्ह पॉवर ड्राईव्ह इंडिया लिमिटेड. तो अशा प्रकारची एक मोटर आहे. लाईट बिल जास्त येण्याचं कारण ही मोटरची रेटिंग आहे बरं. 4 किलोवॅटची मोटर, 4 किलोवॅटची मोटर लागते जर तुम्ही लिफ्ट इन्स्टॉल करत असाल तर. हे बघा, मेंटेनन्स रूम तुम्हाला वर अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. मेन जो सप्लाय असतो तो वर दिलेला असतो, तिथून खाली कारला प्रोव्हाइड केला जातो. आता जी कार असते, ज्याला आपण तुम्ही साध्या भाषेत कॅबिन म्हटलं तरी चालेल, एक असते मॅट फिनिशिंग आणि एक असते पूर्ण स्टीलची. जर तुम्ही कॅबिन स्टीलची जर घेतली ना तर कॉस्टिंग वाढते. जर मॅट फिनिशिंग घेतली तर एका
50-60 हजार रुपये तुमचे त्याच्या मागे वाचता ही पूर्ण इन्स्टॉल होते. आता स्टेप नंबर 1 काय, आपल्या फ्रेमा लागल्या. ॲज पर महानगरपालिकेच्या रूल्सनुसार बाहेरून पण प्लास्टर पाहिजे आणि याच्या आतमधून पण प्लास्टर करावं लागतं. याच्यामधून पूर्ण पांढरा पेंट मारावा लागतो. प्रत्येक फ्लोअरला एक लाईट आणि एक स्विच आणि 3 पिनचं एक सॉकेट दिलेलं असतं. म्हणजे नगरपालिकेच्या हिशोबाने डिझाईन केलेले असतात. महानगरपालिकेचा एक इन्स्पेक्टर येतो आणि लिफ्ट व्यवस्थित चेक करून जातो की ॲज पर नॉर्म्स हे बनलंय का नाही. कारण हे कमर्शियल आयटम आहे. कारण आपण याच्यात चढता उतरता, जर चुकून काही ऍक्सिडेंट वगैरे झाला, डेथ वगैरे झाली, तर मे बी या डिस्ट्रीब्युटरला याचा 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, अजून एक, लिफ्टचं जे सामान असतं ना, डोअर आपलं फ्रेम इन्स्टॉल झाल्यानंतर मध्ये पांढरा कलर दिला जातो. लाईट फिटिंगचं काम सगळ्यात पहिला आपल्याला करून घ्यावं लागतं. लाईट फिटिंगचं काम झाल्यानंतर सेकंड टप्प्यामध्ये जेवढं काही सामान आपलं लिफ्टला इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते सगळं सामान डिस्ट्रीब्युटरवाले इथं आणून टाकतात. मी तुम्हाला थोडं सामान पण दाखवतो. आपल्याला वाटतं की आपण एवढे पैसे पे करताय, लुटले तर जात नाहीत, असं नाहीये. सामान पण तेवढं तगडं असतं. तुम्ही इथं बघू शकता. हे पूर्ण आता मला की याचं एवढं नॉलेज नाहीये, पण जेवढं मी मुलांना शिकवलं त्याच्या हिशोबाने सांगत. आय थिंक याच्यामध्ये केबल आहे. बाकी सगळे इरेक्शन डिव्हायसेस वगैरे, इकडे पुल्ली पण दिलेले आहे त्यांनी, इकडे वेगवेगळे रोलर दिलेले आहेत फ्रिक्शनला कमी करण्यासाठी. सामान आहे. जसं की आपल्याला वाटतं की आपण लाखोमध्ये खर्च करताय, नाही, आपल्याला वाटतं की आपण लाखोमध्ये खर्च करताय, लुटले तर जात नाहीत, असा विषय नसतो. जेवढे ते पैसे घेतात त्या हिशोबाने ते सामान देतात तुम्हाला. जसं तुम्ही या पूर्ण पट्ट्या आहेत. आता या पट्ट्या अशा 1-2 नाही, टोटल जर मी काउंट केलं तर 30-40 चांगल्या लोखंडाच्या जाड पट्ट्या आहेत. याची थिकनेस बी तुम्ही बघू शकता, चांगली आहे. आणि हा काउंटर वेट असतो बघा लिफ्टला. लिफ्ट जर वर जात असेल तर वेट खाली येतं बघा. मी काल विचारले पूर्ण काउंटर वेट लोखंडाचं असतं का, नाही, हे एक वेगळ्याच मटेरियलचं बनवलं असतं ज्याच्यावर एक मेटलची फिल्म लावलेली असते. ठीक आहे. सगळ्यात मोठा विषय हा होतो की लिफ्टला खर्च किती लागतो. मी ते पण तुम्हाला सांगतो. बेसिक खर्च किती आहे, जीएसटी वगैरे किती आहे. सो मी तुम्हाला स्टेप सांगितलं ऑलरेडी. सगळ्यात पहिलं डिस्ट्रीब्युटर शोधा. डिस्ट्रीब्युटर असा शोधायचा ज्याच्या ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी आहे. मार्केटमध्ये ज्याच्या सगळ्यात जास्त लिफ्ट लागतात, सगळ्यात मेनी सर्व्हिसिंग असते. जसं आपल्या कारचं इन्शुरन्स असतं ना, लिफ्टचं पण एक इन्शुरन्स असतं. प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये तुम्ही तुमचा त्याचा खर्च पकडून चला. म्हणजे लिफ्टला मेंटेनन्ससाठी तुम्हाला वर्षाला 10,000 रुपये घालावंच लागतील. पहिले 1-2 वर्ष मेंटेनन्स लागत नाही, पण जसे नंतर पुल्लीज वगैरे फ्रिक्शन वगैरे तयार होतं त्याचं एक डेली मेंटेनन्स केलं जातं. डिस्ट्रीब्युटर शोधणे नंबर 1. त्याच्यावरून कोटेशन काढा. याच्यात बार्गेनिंग होते का, तर हो, थोडीफार होते बार्गेनिंग. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करू शकता. हा कमर्शियल आयटम आहे. याला 100% तुम्हाला जीएसटी पे करावा लागतो. याला तुम्ही जीएसटीला स्किप नाही करू शकत. जसं भरपूर जणांना वाटतं की काही ऍडजस्टमेंट करू, ब्लॅक मनी देऊ, जीएसटी वाचू. याला जीएसटी वाचवता येत नाही. कमर्शियल आयटम आहे. सगळे इम्पोर्टेड वस्तू असतात. सो याला जीएसटी तुम्हाला कंपल्सरी पे करावा लागतो. डिस्ट्रीब्युटर शोधणे स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, जे काही तुमचं स्टार्टिंगचं इनिशियल फंड आहे त्याला देऊन टाका. स्टेप नंबर 3, पूर्ण ढाचा तयार करा. स्टेप नंबर 4, चौकटी लागतात. स्टेप नंबर 5, बाहेरून आणि आतून त्याच्या प्लास्टर करून घ्यायचं. स्टेप नंबर 6 मध्ये एक ट्रस उभा राहतो बांबूचा, तुम्ही बघितला असेल काम करण्यासाठी. स्टेप नंबर 7, तुम्हाला वायरिंग करावी लागतं विथ अर्थिंग. अर्थिंग करताना त्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढची स्टेप काय, सामान येऊन पडतं जसं मी तुम्हाला दाखवलं. त्याच्या पुढची स्टेप असते की तुम्ही अजून बी 3 पेज घेतला नसेल तर 3 पेजला अप्लिकेशन देऊन ठेवा. 1 महिना लागतो 3 पेज मीटर तुम्हाला तुमच्या घरी यायला. त्याच्या पुढची स्टेप ही आहे की पूर्ण इन्स्टॉलेशन होतं. इन्स्टॉलेशन करायला अप्रॉक्सिमेटली एक 15 ते 20 दिवस घेतात. ओव्हरऑल लिफ्ट आय थिंक ऑर्डर देण्यापासून ते पूर्ण इन्स्टॉल होऊन तुम्ही वापरण्यापर्यंत याचा पूर्ण कालावधी 2 ते 2.5 महिने असतो. बरं, तुम्हाला जर असं वाटेल की यार आपण दणक्यात पैसे देऊन टाकले, 15 दिवसात लिफ्ट बसली पाहिजे, असं कधीच होत नाही. मॅक्झिमम ड्युरेशन आहे 2.5 महिने. एक 2-2.5 महिन्यामध्ये लिफ्ट तुमची बसली पाहिजे. एका महिन्यात लिफ्टवाले लवकर बसून देत नाहीत म्हणण्याच्या ऐवजी याला थोडा टाइम कन्झ्युमिंग पॅरामीटर आहे. सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. ते 2.5 महिने पकडून चला. सो तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करताय, जर तुम्ही विचार करताय की पहिला आपण कन्स्ट्रक्शन होऊ देऊ, सगळं कलरिंग पेंटिंग वगैरे होऊ देऊ, मग लिफ्ट बसू, तर ते चुकीचं होईल. कारण याच्या वस्तू खूप हेवी असतात. सो फिनिशिंग आयटम जे भिंती वगैरे एकदा फिनिशिंग झाल्या ना, पुन्हा येता जाता डेंट पेंट करत ते तुमच्या डोक्याला ताप वाढतो. सो त्याच्याच प्लॅनिंगनुसार 2-2.5 महिने जर तुमच्या बिल्डिंगला कम्प्लीट व्हायला वेळ लागणार आहे, तर त्याच्याच प्लॅनिंगनुसार लिफ्ट इन्स्टॉलेशन सुरू करा. जसं मी पॅरलली सुरू केलेलं आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात मला वाटतं माझं काम 100% होऊन जाईल, कारण माझं 3 फेज मीटर यायचं अजून बाकी आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते पुन्हा चेक करतात व्यवस्थित वगैरे, तुम्हाला ग्रीन सिग्नल देतात की तुम्ही लिफ्ट आता यूज करू शकता. नॉर्म्सनुसार मध्ये व्हाईट पेंट दिला जातो. त्यात की विषय स्टँडर्ड अर्थिंग पाहिजे, आर्मंड केबल पाहिजे. 50-60 हजार रुपये तुम्ही वेगळे काउंट करून चालत, फक्त वायरिंगचे. लिफ्टवाले तुम्हाला त्याच्यात वायरिंग देत नाहीत, त्याचा खर्च तुम्हाला वेगळा करावा लागतो. तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, लिफ्टला खर्च किती लागतो.
गोष्ट नंबर 1 की तुमच्या कॅबिनची साईज किती आहे, कॅपॅसिटी किती आहे. जसं माझी कॅपॅसिटी आहे 4 माणसाची, जसं 5 माणसं जास्तीत जास्त मी घेऊन जाऊ शकतो. आणि सेकंड थिंग इज दॅट माझ्या लिफ्टची जी साईज आहे ती मिलीमीटरमध्ये काउंट केली जाते. इनर एरिया 1200 mm बाय 1200 mm ची माझी लिफ्ट आहे. लिफ्टचा कॉस्ट कुठे वाढतो मी तुम्हाला आत्ताच सांगतो. लिफ्टचा कॉस्ट वाढतो कॅबिनची साईज, लिफ्टचा कॉस्ट वाढतो तुम्ही डोअर कोणते घेताय, लिफ्टचा कॉस्ट वाढतो की तुम्ही सेफ्टी रिझनसाठी किती सेन्सर वापरताय. चौथा, लिफ्टचा कॉस्ट वाढण्याचं कारण आहे नंबर ऑफ फ्लोअर. नंबर ऑफ फ्लोअर जर वाढले तर केबलच्या आय थिंक तुम्ही नंबर ऑफ फ्लोअर 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, मोटर तर 30 राहणार आहे. सगळ्यात जास्त खर्च मोटरचा आहे तुमच्या. सो मी तुम्हाला आता सांगतो तुम्ही 3 मजली बिल्डिंग बनवा की 6 मजली बनवा. तुम्ही असं म्हणा की सर माझ्या मित्राने 3 मजली बिल्डिंग बनवली होती, त्याला एक 7 लाख रुपये खर्च आला. तर मी 10 मजली बिल्डिंग बनवली, त्याला पण एक मोजून 10-12 लाख खर्च आला. सो तुम्ही 3 मजली बिल्डिंग बनवा की 10 मजली, मोटरचा कॉस्ट तर तोच राहणार आहे ना. विचार करण्यासारखी गोष्टी आहे. पण मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यानुसार की जर तुमचा एक फ्लोअर जर वाढला ना तर 50,000 रुपये खर्च एका फ्लोअरचा वाढतो. बाकी केबलचा खर्च त्याच्यामध्ये ऍड करून चाला, या पट्ट्यांचा खर्च ऍड करून चाला. सो माझी जी लिफ्ट आहे ती नंबर ऑफ फ्लोअर 4ची आहे. मग लिफ्टची जी बेसिक प्राइस असते इन्क्लुडिंग युअर मोटर आफ्टर दॅट या सगळ्या पट्ट्या, पुल्लीज वगैरे, केबल वगैरे, ती असते 4,80,000 रुपये. प्रत्येक डिस्ट्रीब्युटरची ती वेगळी असते. ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कुठला डिस्ट्रीब्युटर चूज करताय. जर तुम्ही 4 फ्लोअरची बिल्डिंग बांधत असाल किंवा 3 फ्लोअरची बिल्डिंग बांधत असाल तर 5.5 लाख रुपयाचं तुम्हाला इस्टिमेशन दिलं जातं. बार्गेनिंग करून तुम्ही त्याला 10-20,000 रुपये कमी करू शकता. 5.5 लाख रुपये तुम्ही मिनिमम अमाऊंट पकडून चला. तुम्ही जर त्याच्यात बायोमेट्रिक लावताय त्याचे पैसे वेगळे ऍड करावे लागतील. पण हे 5.5 लाख रुपयामध्ये तुम्हाला जीएसटी वेगळा ऍड करावा लागतो. 5.5 लाखामध्ये जीएसटी इन्क्लुडेड नसतो. 5.5 लाखाच्या 18% हिशोबाने जेवढा पण जीएसटी होतो तुम्हाला वर पे करावा लागतो. या 5.5 लाखामध्ये 18% जीएसटी वेगळा पकडून चला. परमिशन लेटर जे लागतं महानगरपालिकेकडून त्याला 15-20,000 रुपये खर्च येतो. ते त्याच्यातच काउंट केलं जातं. मी आता सांगतोय त्याचे वेगळे पैसे द्यायचे नाहीत. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आपल्याकडे नसतो, फक्त वायरिंगचा खर्च आपल्याकडे असतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून जो तुम्हाला पैसे वाचवायचे असतील जे गेट असतात आपले, गेट मी अजून इन्स्टॉल केलेलं नाही, इन्स्टॉल केल्यास दाखवेल तुम्हाला. ते 2 प्रकारचे असतात. एक असतात मॅन्युअल डोअर आणि एक असतो ऑटोमॅटिक. जर तुमची लिफ्ट खूप लहान असेल ना तर ऑटोमॅटिक डोअरच्या मागे लागू नका, त्याचा खर्च खूप वाढतो आणि त्याचं मेंटेनन्स वाढतो. डोक्याला ताप येते कारण ते फुल्ली ऑटोमॅटिक असतात. जेवढं ऑटोमॅटिककडे जायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला एक्स्ट्रा मेंटेनन्स त्याचं पे करावं लागेल आणि बिनकामी डोक्याला ताप येतो. त्याच्यात अजून 2 दरवाजे असतात मॅन्युअलमध्ये. एक असतो ओपन बंद करायचा आणि एक असतो चॅनल गेट. सो जर तुम्ही घरासाठी लिफ्ट बनवत असाल तर मला असं वाटतं ओपन क्लोज पाहिजे, चॅनल गेट नका करू कारण ते तेवढं इफेक्टिव्ह दिसत नाही. कारण लिफ्टमधून कोण येत आहे कोण जात आहे सगळं दिसतं. मधले गेट चॅनल घ्यायचे, बाहेरचे जे गेट असतात ते ओपन डोअरचे घ्यायचे. सो तुम्ही जर दोन्ही चॅनल गेट घेतले ते एका फ्लोअरच्या हिशोबाने तुमचे 15,000 ते 20,000 रुपये असतात. म्हणजे जर तुम्हाला खूप पैसे सेव्ह करायचे तो बायोमेट्रिक लावू नका, पूर्ण चॅनल गेट वापरा. मधली जी कॅबिन आहे ती पूर्ण स्टीलची वापरू नका, ती तुम्ही मॅट फिनिशिंग घेतली तरी पण चालेल. गोष्ट नंबर 4, सेन्सर्स कमी करा. सो इथं तुमचे थोडेफार पैसे वाचतील. ठीक आहे. सो या काही बेसिक गोष्टी आहेत. 4,80,000 फिक्स प्राइस पकडून चला. नंबर ऑफ फ्लोअर तुमचे किती असो, सगळ्यात जास्त पैसा हा मोटरला लागतो. मोटरची 2 वर्षाची वॉरंटी असते. आफ्टर दॅट लिफ्टची 2 वर्षाची वॉरंटी असते. तुमचं काही खराब वगैरे झालं तर तुम्हाला ते रिपेअर करून स्वतः देतात. त्याच्यानंतर वर्षाला 10,000 रुपये वेगळे तुम्ही पकडून ठेवायचे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही क्युरी वगैरे राहिली तर तुम्ही खाली कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. 100% मी ती क्युरी तिथले तिथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. आय होप सो की मला जेवढी माहिती आतापर्यंत भेटलेली आहे ती मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद.